नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। UPSC बूस्टर मॅप 5 मध्ये आपण काही महत्त्वाच्या साइट्स आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही फॅक्ट्स आहेत ते बघणार आहोत, जेणेकरून येणारी जी काही आपली UPSC प्रिलिम्स 2021 आहे, या UPSC प्रिलिम्स 2021 साठी हे आपल्याला हेल्पफुल राहील। आता हे जे मॅपचे सगळे रेफरन्सेस आपण बघतोय, तर याच्याशी रिलेटेड आपले जे काही NCERT आहे किंवा इतर जे काही रेफरन्स बुक आहेत, तर त्याच्यामधले जे काही बेसिक फॅक्ट्स आहेत बघा, तर ते तुम्ही बघणं गरजेचं आहे। म्हणजे करंट बेस बेसिक नावाची जी कन्सेप्ट आहे, तर त्याच्याशी काही रिलेटेड बाबी आहेत का, तर त्या अजून जास्तीच्या आहेत। त्या वाचत असताना थोड्या लक्षात जर ठेवल्या आणि त्या गोष्टींवर फोकस केला, तर नक्कीच येत्या काळामध्ये तुम्हाला ते जास्त हेल्पफुल राहील। आपली जी पहिली साईट आहे बघा, तर ती आहे किलुया व्होल्कॅनो। ओके, आता हा किलुया व्होल्कॅनो जो काही आहे, तर हा हवाई आयलँडवर आहे बघा। आता इथं जे आहे, तर एकंदरीतच हे इथं हवाई तुम्हाला दाखवलेलं आहे। ओके, हवाई जे आहे या सर्कलमध्ये इथं US आहे बघा। आता हे अजूनच क्लिअर होतं बघा की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि हे इथं जे आहे ते हवाई जे आहे, हा ना, इथं होनोलुलू वगैरे, तर हवाईयन आयलँड जे आहे, तर इथं हे किलुआ व्होल्कॅनो आहेत। आता याचं सगळ्यात बेसिक जे आहे, तर ऍक्च्युली इथं एक नॅशनल पार्क आहे बघा। ओके, त्या नॅशनल पार्कचं नाव आहे हवाई व्होल्कॅनो नॅशनल पार्क। ओके, सो हे नॅशनल पार्क एक महत्वाचं आहे आपल्याकरता, हवाई व्होल्कॅनो नॅशनल पार्क हे इथं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की हा जो किलुआ व्होल्कॅनो आहे, हा व्होल्कॅनो जवळपास म्हणजे 1983 ते 2018 या कालावधीमध्ये खूप ऍक्टिव्ह होता। ओके, आता याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा येतो की तुम्हाला जे आहे की कुठलाही व्होल्कॅनो जो काही असणार आहे, हा ना, ते जे काही त्याच्यामधून सगळं, हा ना, बाहेर लावा फेकला जातो वगैरे, तर याचं जे बेसिक आहे स्ट्रक्चर, ओके, कशाला काय म्हटलं जातं, कशा पद्धतीने हे स्ट्रक्चर्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल, हा ना, क्रेटर काय आहे, किंवा मग दुसरी महत्वाची गोष्ट आहे की वेंट काय आहेत, तर याला 2 वेंट आहेत बघा, तर तिच्यामधून जो आहे तो लावा बाहेर येत असतो। आता हा चर्चेत असण्याचा मुद्दा एवढा आहे की यांनी मोठ्या प्रमाणावर सल्फर जो आहे तो वातावरणात सोडलेला आहे, आणि या सल्फरचं ऑक्सिजन बरोबर किंवा मग इतर जे आहे की बाकीचे अदर गॅसेस आहेत, ओके, त्याच्याबरोबर जे काही रिॲक्शन होते, आणि दुसरा जो मुद्दा आहे की सनलाइट, ओके, ऑक्सिजन, सनलाइट अँड अदर गॅसेस, तर याच्यातून काय तयार झालं, तर याच्यातून स्मोक तयार झाला बघा। ओके, स्मॉग हवेमध्ये, किंवा याला वोग असंही म्हटलं जातं। सो बेसिकली क्लायमेटवर त्याचा जो इम्पॅक्ट आहे, मोठ्या प्रमाणावर त्यांनी सल्फर हवेत सोडलेला आहे, तर ते इथं फार महत्वाचं आहे या व्होल्कॅनोच्या बाबतीमध्ये। आणि एकंदरीतच याचं जर तुम्ही अंतर बघितलं, तर ते जवळपास 2400 माईल आहे बघा कॅलिफोर्नियापासून। ओके, सो कॅलिफोर्नियापासून 2400 माईल्स हा आहे। सो हा एक व्होल्कॅनो लक्षात ठेवा। त्याच्यानंतर नेक्स्ट वन जो आहे आपला, तो आहे सुमेरू व्होल्कॅनो। आता सुमेरू व्होल्कॅनो जो आहे, तर तो ईस्ट जावा प्रोव्हियन्स मध्ये आहे। ईस्ट जावा प्रोव्हियन्स कुठे आहे बघा, तर हा इथं ईस्ट जावा प्रोव्हियन्स आहे। ईस्ट जावा प्रोव्हियन्स जो आहे, ओके, ईस्ट जावा, या ईस्ट जावावर इथं जे आहे, तर इथं हा सुमेरू व्होल्कॅनो आहे। सो हा एक मुद्दा लक्षात घ्या की ईस्ट जावा प्रोव्हियन्सवर तुम्हाला सुमेरू व्होल्कॅनो सापडतो। ओके, आता दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की इथं हे बाकीचे जे व्होल्कॅनो तुम्हाला दिलेले आहेत की माउंट सिनाबॉग आहे, किंवा इथं जे आहे की माउंट गॅमलामा आहे, किंवा हा इथं माउंट रिंजनी आहे, तर हे तीनही जे आहेत, म्हणजे हा 1, 2 आणि 3, हे पण मोठ्या प्रमाणावर इथून पण ऍक्टिव्ह व्होल्कॅनोज आहेत, आणि त्याच्यामुळे हे चर्चेत होते। माउंट सिनाबॉग आधीच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे। सध्या जे आहे ते सुमेरू व्होल्कॅनो तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी बाब आहे, इट इज हायेस्ट व्होल्कॅनो इन जावा। ओके, सो इट इज हायेस्ट व्होल्कॅनो इन जावा। सो हायेस्ट व्होल्कॅनो आहे, ते एक लक्षात ठेवा। दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की तो आता रिसेंटली जो आहे तो, आणि इट इज मोस्ट ऍक्टिव्ह वन, आता हा सगळा जो रिजन आहे, तर इथं जास्तीचे ऍक्टिव्ह आहेतच बघा, है ना। इंडोनेशिया, चला पॅसिफिक रिंग ऑफ फायर आपण ऑलरेडी सगळं बघितलेलं आहे, तर हा एक लक्षात असू द्या। त्याच्यानंतर वेस्ट बँक। वेस्ट बँक हे जे आहे, तर हा एकंदरच वेस्ट बँकचा जो रिजन आहे, तो खूप चर्चेत असणारा रिजन आहे, नेहमीसाठी चर्चेत आहे। इथं जर तुम्ही बघितलं, तर हे गोलन हाईट आहे बघा इथं, तर हा गोलन हाईटचा प्रश्न UPSC प्रिलिम्स मध्ये विचारला गेला होता। मोस्ट प्रॉब्ली 2015 ची प्रिलिम्स आहे बघा, की ज्याच्यामध्ये गोलन हाईट्स नेमकं कुठं आहे ते विचारलं गेलं होतं। सो ऑलरेडी हा जो रिजन आहे UPSC प्रिलिम्स मध्ये प्रश्न विचारून झालेला आहे। सो वेस्ट बँकच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघितलं, तर वेस्ट बँकच्या बाबतीमध्ये वेस्ट बँकला
हा जो सगळा रिजन आहे बघा, तर हा वेस्ट बँकचा रिजन आहे. ओके, हा जो सगळा रिजन इथं तुम्हाला दिसतो आहे, तर हा वेस्ट बँकचा रिजन आहे. वेस्ट बँकच्या इकडं जे आहे म्हणजे ईस्टला तुम्ही जर बघितलं तर ईस्टला काय काय आहे, तर हा सिरिया आहे बघा. ओके, पूर्वेकडे सिरिया आहे. त्याच्यानंतर इथं डेड सी आहे, खाली जो आहे तो मृत समुद्र ज्याला तुम्ही म्हणता. सो इट इज ऑल अबाउट डेड सी. ओके, तर तो इथं आहे. बाकी मग जर तुम्ही बघितलं की नॉर्थला किंवा पश्चिमेला किंवा दक्षिणेला, नॉर्थ आहे, वेस्ट आहे, साऊथ आहे, कुठला देश आहे, तर तो देश आहे इस्रायल आहे बघा. ओके, तुम्ही बघू शकता हा सगळा येलो कलर मध्ये इस्रायल आहे. नॉर्थला जो आहे वेस्ट बँकचा तो इस्रायल आहे, जिकडे वेस्टला पण आहे आणि खाली दक्षिणेकडे साऊथला पण आहे. आता इथे महत्वाची एक गोष्ट आहे, तुम्ही इस्रायलचा जर मॅप लक्षात घेतला तर इस्रायलच्या बाबतीमध्ये वेस्ट बँक जी आहे ती ईस्टला आहे बघा, ऍज कम्पेअर टू जर तुम्ही सगळा हे केला तर इस्रायलच्या याच्यामध्ये. कारण काय होतं ना की वेस्ट बँक वेस्टला असेल असं आपल्याला वाटतं, मग आपण जर असा विचार केला तर ते ऍक्च्युली ईस्ट साईडला आहे. तर तो एक फार महत्वाचा याच्यातला आस्पेक्ट लक्षात ठेवा. आता ही जी वेस्ट बँक होती, ही वेस्ट बँक 1948 मध्ये अरब इस्रायल वॉर झालं होतं बघा, 1948. ओके, अरब इस्रायल वॉर. या अरब इस्रायल वॉर मध्ये हे जे वेस्ट बँक होतं हे कुणी हस्तगत केलं होतं, जॉर्डन. ओके, हा जो वरचा देश आहे हा खाली इथं दिसतोय बघा, जॉर्डन. ह्या जॉर्डन देशाने याच्यावर कब्जा केला होता 1948 मध्ये. सो हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. परंतु त्याच्यानंतर परत एकदा काय झालं होतं ना की वेस्ट बँकच्या बाबतीमध्ये दुसरं एक महत्वाचं युद्ध आहे, ते म्हणजे काय, 6 डे वॉर असं त्याला म्हटलं होतं. 1967 मध्ये 6 डे वॉर झालं होतं बघा. आता या 6 डे वॉर मध्ये कशा टीम्स होत्या, तर एकीकडे जे होतं ते इस्रायल होतं बघा. ओके, 6 डे वॉर मध्ये एकीकडे जे आहे ते इस्रायल आहे, आणि इस्रायलच्या अगेन्स्ट जी जनता होती तिच्यामध्ये इजिप्त होतं, त्याच्यामध्ये सिरिया होता, आणि त्याच्यामध्ये तिसरा जो देश आहे तो देश जो आहे तो जॉर्डन होता. आणि हिच्यामध्ये जे आहे ते इस्रायलची सरशी झाली आणि इस्रायलनी 1968 मध्ये परत एकदा वेस्ट बँक स्वतःकडे घेतलं. म्हणजे आता 2021 मध्ये जर कुणाचं तिथं प्राबल्य आहे, कुणाच्या अंडर आहे, तर इस्रायलच्या अंडर आहे वेस्ट बँक. तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे. पण या वेस्ट बँकच्या इथं मोठ्या प्रमाणावर जे आहे तर पॅलेस्टिनियन्स राहतात बघा. पॅलेस्टिनियनची जनता जी आहे तर ती मोठ्या प्रमाणावर इथं आहे, आणि ही पॅलेस्टिनियन्स जे आहेत तर त्यांना आजही वाटतं की ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत की इस्रायलच्या अगेन जाऊन हे आमच्याकडे यावं, आणि त्याच्यामुळे हे चर्चेत आहे. सो वेस्ट बँक लक्षात ठेवा, जॉग्राफिकल जे आहे वेस्ट बँकच्या बाबतीमध्ये दुसरा. आता हा गाझा पट्टी ही एक लक्षात ठेवा बघा, इथं गाझा पट्टी आहे, इथं गाझा सिटी सुद्धा आहे. गाझा पट्टी मेडिटेरियन सीला लागून आहे बघा, तर तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे, तर तोही तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं जे वरती आहे की सी ऑफ गॅलिली आहे बघा, हा जो रिजन आहे इथं आहे सी ऑफ गॅलिली. ओके, सो ते एक महत्वाचं आहे, तर तेही एक लक्षात ठेवा. सो बेसिक ह्या महत्वाच्या बाबी आहेत त्याच्याबद्दलच्या. त्याच्यानंतर 1000 आयलँड किंवा केपिलावन सेरिबू. आता हा जो आहे हा जकार्ता आहे बघा. ओके, जकार्ता. आणि या जकार्ताच्या बीचच्या बाजूला मग हा सगळा जो रिजन तुम्हाला इथं दिसतो आहे, आणि हा जो आहे जावा सी. ऍक्च्युली याला 1000 आयलँड आहे, पण ऍक्च्युली इथं जर संख्या बघितली तुम्ही तर 110 आयलँड्स हे आहेत. ओके, आणि मग हे केपोलाइन सेराबू जो आहे तर हा पण एक इथं ऍक्च्युली मरीन नॅशनल मरीन पार्क आहे, त्याचं नाव आहे पुलाऊ सेरिबू नॅशनल मरीन पार्क. ओके, सो हे इथं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. मरीन पार्क आहे ऑब्विसली, जे आहे जावा सीचा एक सगळा कोस्टल एरिया आहे बघा, आणि त्याच्यामुळे हे एक लक्षात आहे. हे वोल्कॅनोमुळे सगळे जे आहेत ते सुरुवातीला तयार झाले होते, परंतु नंतर प्लेट टेक्टोनिक्सचा पण याच्यामध्ये रोल आहे. ओके, तर तेही एक प्रत्येकाला लक्षात तुम्हाला ठेवायचं. सो वोल्कॅनो आहे, प्लेट टेक्टोनिक आहे, तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके, दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ह्या सर्व याच्यामध्ये की तुम्हाला एकंदर जावा सी, जकार्ता, 1000 आयलँड किंवा त्यालाच केपोलाइन सेराबू म्हटलं जातं, तर ते एक लक्षात ठेवायचं. इराणच्या बाबतीमध्ये महत्वाचं जे आहे ते म्हणजे इराण मधल्या ज्या काही न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत त्या चर्चेमध्ये होत्या. तिच्यामध्ये फॉर्डो आहे, नतांज आहे, ह्या प्रॉपरली चर्चेमध्ये होत्या वारंवार. अराक पण तिच्यामध्ये आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आता बघितलं तर अराक ही एक आहे, फॉर्डो एक आहे, आणि नतांज एक आहे बघा. सो ह्या काय आहेत तर या न्यूक्लिअर फॅसिलिटी आहेत इराक मधल्या. ओके, आता हिच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट जी येते की हिच्यामधलं नतांजचं जर वैशिष्ट्य तुम्ही बघितलं तर नतांज ही जी आहे इट इज ऑनली युरेनियम इनरिचमेंट प्लांट ऑफ इराण.
हा एकमेव है ना युरेनियम इनरिचमेंट प्लांट आहे. ओके, सो तो एक महत्वाचा मुद्दा इथं आहे. ओनली युरेनियम इनरिचमेंट प्लांट इन इराण. आणि दुसरा जो मुद्दा येतो की फोर्डो जे आहे, तर फोर्डोच्या बाबतीमध्ये जे आहे की फोर्डो आता ते काय करताय ना की तिथं त्यांनी युरेनियम इनरिचमेंट सुरू करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो युरेनियम इनरिचमेंट आता हे चर्चेमध्ये का आलं? आता तुम्ही जर बघितले असेल की इराणचे जे काही करार झाले होते बघा, ओके, की न्यूक्लिअर डील, मग याच्यामध्ये P5+1 असे देश होते. आणि ही न्यूक्लिअर डील नंतर जे आहे की US आपले डोनाल्ड ट्रम्प जे आहे त्यांनी खूप काही इंटरेस्ट या सगळ्या प्रोसेसमध्ये घेतलेला नव्हता आणि त्याच्यानंतर हे गणित गडबडलं होतं. तर तो एक महत्वाचा मुद्दा होता आणि त्याच्यामुळे ह्या फोर्डोमध्ये युरेनियम इनरिचमेंट जे काही सुरू केलं इराणनी, त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यामुळे इराणच्या बाबतीतलं जे काही पीस एकंदरच न्यूक्लिअर डील होती तर ती ब्रीच करता येते, ते गडबड करता येते, तिच्या ठरलेल्या गोष्टी करत नाही, हे समोर आलेलं आहे. सो तुम्हाला सिंपली विचारलं जाऊ शकतं अराक आहे, फोर्डो आहे किंवा मग नतांज आहे. अराकचं वैशिष्ट्य काय आहे तर इथं हेवी वॉटरचा प्लांट आहे बघा, हेवी वॉटर रिएक्टर जे आहे तर ते बनवलं जातं. सर तोही अराक जे आहे तर तेही लक्षात ठेवा, अराक इज फॉर हेवी वॉटर. ओके, सो हा एक महत्वाचा आस्पेक्ट होता. त्याच्यानंतर माउंट कुमगँग. ओके, आता माउंट कुमगँग जे आहे ते कुठल्या देशात आहे तर नॉर्थ कोरियामध्ये आहे बघा, नॉर्थ कोरिया. ओके, आता हा माउंट कुमगॅम कुठं आहे तर इथं आहे बघा, हे माउंट कुमगॅम आहे. एकंदरीतच ही बॉर्डर आहे की जी नॉर्थ कोरिया साऊथ कोरियाला वेगळं करते. नॉर्थ कोरिया साऊथ कोरियाला वेगळं करणारी ही जी बॉर्डर आहे याला काय म्हटलं जातं, इट इज 30th पॅरल. ओके, 30th पॅरल आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो आहे की हा जो माउंट कुमगँग आहे याला डायमंड माउंटेन असंही म्हटलं जातं, डायमंड माउंटेन. ओके, सो हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. बेसिकली नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया आता बॉर्डरशी रिलेटेड आहे बघा. माउंट कुमगँग, माउंट कुमगँग ऍक्च्युली पर्यटनासाठी पण फेमस आहे. तिथल्या व्हॅलीज आणि ते सगळं जे काही रिजन आहे, सगळा जे काही पर्वत आहे तर मोठ्या प्रमाणावर तिथली ब्युटी त्याच्याकरताही हे फेमस आहे. बॉर्डर जवळ असल्यामुळे थोडासा इश्यू आहे बघा, दोघी देशांच्या बाबतीत इश्यू होत असतात. सो बेसिकली एवढं लक्षात ठेवा की माउंट कुमगॅम जे आहे नॉर्थ कोरिया. हाजीगाक माइन्स, आता बघा हाजीगाक माइन्स जे आहे ते अफगाणिस्तानमध्ये आहे. ओके, हाजीगाक माइन इज इन अफगाणिस्तान. आता हे जे काबूल पासून इकडं आहे बघा, तर काबूल पासून हाजीगाक माइन्सचं जे काही डिस्टन्स आहे ते आहे 130 किलोमीटर. ओके, हे हाजीगाक माइन्स कुठं आहे तर याचं ऍक्च्युअल जे काही स्टेटस आहे ते म्हणजे काय, बामियान प्रोव्हिन्स जो आहे तर तिथं आहे बघा. ओके, इट इज ऑल अबाउट बामियान प्रोव्हिन्स. ओके, दुसरा महत्वाचा मुद्दा याचा जो आहे, काय हे चर्चेत असतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये लार्जेस्ट जे आहे तर ओके लार्जेस्ट नोन आयर्न माइन आहे बघा ही. ओके, सो इट इज ऑल अबाउट लार्जेस्ट नोन आयर्न माइन्स. ओके, आयर्न ऑक्साइड डिपॉझिट. ओके, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आयर्न ऑक्साइड डिपॉझिटचे लार्जेस्ट जे आहे ते सगळ्यात जास्त मोठं जे आहे ते अफगाणिस्तानमधलं हाजीगाक माइन्स आहे. त्याच्यानंतर स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज. स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज आपण बऱ्याचदा बघितलेली आहे. स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज इथं आहे. स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज जे आहे तर ते दोन यांना सेपरेट करतं बघा. सेपरेट कुणाला करतं आहे, सेपरेट करता आहे इराण आणि दुसरा आहे ओमान. ओके, इराण आणि ओमान या दोघांना सेपरेट करतं. हे इथं वरती इराण आहे बघा, हा सगळा इराण आहे आणि हे बंदर अब्बास पण आपण बघितलेला आहे आणि हा ओमान आहे. या दोघांना सेपरेट करतं स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज. दुसरी महत्वाची गोष्ट कनेक्ट कुणाला करतं आहे तर हे कनेक्ट करतं पर्शियन गल्फ अँड गल्फ ऑफ ओमान. ओके, सो हा एक याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान ह्या दोघांना कनेक्ट पण करत आहे. आता स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूजच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज मधून मोठ्या प्रमाणावर जे आहे तर ते क्रूड एक्सपोर्ट होतं बघा. ओके, क्रूड ऑइल एक्सपोर्ट जे आहे. मग कोण कोण एक्सपोर्ट करतो इथून क्रूड एक्सपोर्ट तर त्या देशांची नावं जर तुम्ही बघितली तर एक सौदी अरेबिया आहे बघा. ओके, इट इज ऑल अबाउट सौदी अरेबिया. दुसरा जो देश आहे याच्यातला तो म्हणजे इराण आहे. तिसरा देश जो आहे तो इराक आहे. चौथा जो देश आहे तो म्हणजे कुवेत आहे बघा. पाचवा जो देश आहे तो आहे UAE.
सो हे जे देश आहेत तर हे इथून क्रूड एक्सपोर्ट करतात. आता याच्यात पण दोन देश असे आहेत, सौदी अरेबिया आणि UAE. हे जे दोन देश आहेत हे काहीतरी वेगळं प्लॅन करताय की त्यांना स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज साठी काहीतरी वेगळा ऑप्शन पाहिजे. सो दे आर थिंकिंग टू वर्क ऑन पाईपलाईन एक्सपोर्ट. पाईपलाईन तयार करायची जेणेकरून स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज मधून जायची गरज पडायला नको. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा देश आहे तो म्हणजे काय, कतार. आता कतार हा जो देश आहे, कतारचा जर तुम्ही विचार केला तर ते एक फार महत्वाचं आहे की लिक्विफाईड नॅचरल गॅस जो आहे तर त्याचा लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे बघा हा, है ना, वर्ल्ड्स लार्जेस्ट एक्सपोर्टर. तर तेही एक महत्वाचा आहे कतारच्या बाबतीमध्ये. ओके, सो हा कतार देश जो आहे तर तो LNGचा जो काही एक्सपोर्ट आहे तो सुद्धा स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज मधून करतो. तर ते एक महत्वाचं आहे. सो स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूजच्या बाबतीमध्ये एवढ्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. पुढचं जे आहे ते म्हणजे अल धफ्रा एअरबेस. आता हा जो अल धफ्रा एअरबेस आहे त्याचा जर तुम्ही विचार केला तर अल धफ्रा एअरबेस इथं आहे बघा, UAE. कुठं आहे, UAE मध्ये आहे. मधल्या काळामध्ये है ना अटॅक आणि त्याच्यामुळे हे चर्चेत होतं. सिंपली फक्त एवढं लक्षात ठेवा की अल धफ्रा जो आहे तो UAE मध्ये आहे. तसं या मॅप मध्ये तुम्हाला बरेचसे एअरबेस दिसत आहे पण त्याचं तेवढंसं आपल्यासाठी महत्व नाहीये. अल धफ्रा खूप न्यूज मध्ये होता आणि जे काही एअर अटॅक्स आणि त्याच्या बाबतीमध्ये. सो बेसिकली तेवढं एक लक्षात ठेवा, मोर दॅन एनफ आहे. लेक कॉन्स्टन्स. ओके, आता लेक कॉन्स्टन्स तुमच्या समोर आहे बघा, हे जे सगळी बॉर्डर दिसतंय तुम्हाला तर हा लेक कॉन्स्टन्स आहे. हा लेक कॉन्स्टन्स जो आहे तो 3 देशांच्या बॉर्डरवर आपल्याला दिसतो. हे 3 देश कुठले, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया. ओके, सो 3 देश आहेत ज्यांच्या बॉर्डरवर हा देश आपला हा लेक जो आहे तो तिथं आहे. आता हा जो लेक आहे हा ग्लॅसियल लेक आहे बघा. ओके, ग्लॅसियल लेक. आता उत्तराखंडमध्ये जे काही झालं होतं ग्लॅसियरच्या बाबतीमध्ये, त्याच्यामुळे काय ना ग्लॅसियर्सवर प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये. आणि हा राईन लेकचा भाग आहे बघा. ओके, राईन ग्लॅसियर जे आहे तर त्याचा हा भाग आहे, तर तेही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, सिनई पेनन्सुला. हे एक महत्वाचं आहे बघा. सिनई पेनन्सुला जे आहे खूप खूप महत्वाची ही बाब आहे. सिनई पेनन्सुला, सिनई पेनन्सुला न्यूज मध्ये होतं. आता हे सिनई पेनन्सुला बघा. सिनई पेनन्सुला कुठल्या देशाचा भाग आहे, इट इज ऑल अबाउट इजिप्त. इजिप्तचा भाग आहे. सिनई पेनन्सुलाशी रिलेटेड असणार आहे, त्याच्या बॉर्डर मध्ये असणारे महत्वाचे घटक कुठले. आता हा जो रिजन दिसतोय तुम्हाला हा काय आहे, तर इट इज अ गल्फ ऑफ अकाबा. ओके, हे जे आहे गल्फ ऑफ अकाबा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की म्हणजे हा जो इस्रायलचा भाग आहे बघा, इथं वरती जे आहे हे इस्रायल आहे. इस्रायलचा हा जो भाग आहे की तो सिनई पेनन्सुलाला अटॅच आहे. या भागाचा जर तुम्ही विचार केला तर इट इज नेगेव डेझर्ट. ओके, हे जे आहे तर ते आहे नेगेव डेझर्ट. ओके, तर हे जे आहे नेगेव डेझर्ट हे आहे इस्रायलमध्ये. सो ते एक आपल्यासाठी महत्वाचं आहे की हे दोन बॉर्डर करतायत बघा. खाली गल्फ ऑफ अकाबा आहे, वरती जे आहे ते नेगेव डेझर्ट आहे. आता इकडचा जो भाग आहे तर हा जो रिजन आहे हे काय आहे, इथं सुएझ कॅनल आहे बघा. ओके, सुएझ कॅनल. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे गल्फ ऑफ सुएझ. ओके, सो सिनई पेनन्सुलाच्या इथं हा जो रिजन आहे तर इथं गल्फ ऑफ सुएझ अँड सुएझ कॅनल. वरती नॉर्थला बघा हा मेडिटेरियन सी आहे. खाली हा बघा रेड सी आहे. उद्या तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. MCQ मध्ये सिंपली विचारतील की रिजन बिटवीन मेडिटेरियन सी अँड रेड सी. मग त्यावेळेस आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. ओके, जे आहे ते सिनई पेनन्सुला. आता दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की हा जो सिनई पेनन्सुला आहे हा आफ्रिका आणि एशिया यांना सेपरेट करतो बघा. ओके, सो इट सेपरेट्स एशिया अँड आफ्रिका. ओके, एशिया अँड आफ्रिका. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की एशिया आणि आफ्रिकेला हे सेपरेट करतं. तर हा एकमेव असा म्हणजे कंट्रीचा भाग आहे, एखाद्या देशाचा असा एक जॉग्राफिकल तुकडा की तो असा सेपरेट करतोय. तो इजिप्तचा भाग आहे सिनाई पेनिन्सुला, आणि तो आपल्याला करतोय की एशिया आणि आफ्रिकेला सेपरेट करतो. तर तो एक MCQ साठी मुद्दा लक्षात असू देत. ओके, सो हे काही महत्वाचे मुद्दे होते जे आपण डिस्कस केलेत. अशाच पद्धतीने UPSC बुस्टरमध्ये महत्वाचे जे टॉपिक्स आहेत ते डिस्कस करत राहूयात. सो तुम्ही तुमच्या बाजूने याच्यावर अजून काम करणं अपेक्षित आहे. शेवटी हे रिव्हिजन सेशन आहेत. परत तुम्हाला जर काही अजून गोष्टी वाटल्या तुम्ही मला त्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सो स्पॉटलाइट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.